इतिहास कधी विचारतो नाही, तो निर्णय देतो. आणि त्या निर्णयात जे नाव कोरले गेले आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे केवळ एक राजे नव्हते, ते होते अन्यायाविरुद्ध उभा राहिलेले संकल्प, परकीय सत्तेला दिलेले उत्तर आणि गुलामगिरीच्या साखळ्यात होणारा प्रहार. आई जिजाऊंच्या संस्कारातून घडलेली चेतना आणि मावळ्यांच्या रक्तातून घडलेले हे हिंदवी स्वराज्य ही केवळ कृपा नव्हती, ही कमावलेली स्वातंत्र्याची किंमत होती. तोरणा जिंकताना धोरण होते, अफजल खानाचा सामना करताना निर्धार होता, आज्ञाहून सुटका करताना अभिदय बुद्धीचा विजय होता. स्त्री सन्मान हा तडजोडीचा विषय नव्हता. धर्म हे सत्तेचे साधन नव्हते आणि प्रजा ही प्रेक्षक नव्हती, ती होती स्वराज्याची शक्ती. आज जे हे सादरीकरण केवळ मनोरंजनासाठी नाही, हे आहे स्मरणासाठी, हे आहे जाणीव जागवण्यासाठी आणि हे आहे स्वराज्याची शपथ पुन्हा घेण्यासाठी. म्हणून आज डोळ्यात इतिहास ठेवा, छातीत अभिमान ठेवा आणि मनात फक्त एकच शब्द ठेवा, स्वराज्य. टाळ्यांच्या ठाम निनादात स्वागत करूया आपल्या कलाकारांचे, जे रंगमंचावर सादर करणार आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज. स्वराज्याची अखंड प्रतिज्ञा. भारत, आपला महान भारत. आपला भारत देश समृद्ध, कृषीप्रधान आणि सोन्यानं नटलेला देश. पण एक काळ असाही होता ज्यावेळेस लोकांच्या बोलण्यावर सुद्धा बंदी होती. गावं लुटली जात होती, देवळं उद्ध्वस्त केली जात होती, आया बहिणींची आबरू लुटली जात होती. आणि आज अशीच एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ज्यानं माणसांना वाचवलं आणि माणसांमधील माणुसकीला सुद्धा वाचवलं, ज्यानं आपली भाषा आणि आपला हिंदवी धर्म वाचवला. ही गोष्ट आहे त्याची, माझ्या देवाची, म्हणजेच देव बनण्याआधीची. ही गोष्ट आहे आपल्या शिवबाची, छत्रपती होण्याच्या आधीची. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगर वाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो जाळा, लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा. राजसरूपण डोई टोपण पाहून चुकतो जाळा, लिंब लोण उतराग लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम जसा हालाल यशोदेचा, सुलभा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. जिजाऊ माँसाहेबांच्या सावलीत वाढणारे आपले बाळराजे राजकीय डावपेचांबरोबरच गनिमी काव्याचं शिक्षण घेत होते. आणि त्याच वेळेस दादोजी कोंडदेवांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये सुद्धा पारंगत होत होते. महाराजांच्या महाराज्याची कीर्ती बेफाम होती. 18 पगड जातींच्या लोकांना एकत्रित करून एक आणि एक मावळा त्यांनी घडवला आणि त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पण याची चाहूल विजापुरी दरबारात पोहोचली आणि स्वराज्यावर एक मोठं संकट उभं राहिलं.
या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीसाठी महाराजांनी जिवंत सैतानाचा म्हणजेच अफजल खानाचा वध केला. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. आओ अविस्मरणीय असा हा क्षण आपल्या समोर उभा आहे, ना विसरता येण्यासारखा. इतिहासाच्या पानापानामधून वाचलेला हा क्षण समोर जिवंत होताना बघत आहोत आज आपण सारे. राजाला राज आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजली. निघत वारगात गान भाळा भरी, शिवबा राज डंक वाजली. कळालं वाज मराठीचं, Director requested do not take video and photo, please cooperators. आमचा काळ भी करू द्या माझं, आमच्या भाराने ठासली. राज आलं जिंकून या जगभरी, शिवबा राज नाव गाजली. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. बाजूला व्हा. स्वराज्याच्या बळकटीसाठी आणखीन एक किल्ला स्वराज्यात सामील करण्याचं त्यांनी ठरवलं आणि तो किल्ला म्हणजेच कोंढाणा अर्थात सिंहगड. भवानी के वीरो उठालो भुजा को, सत्याग्नि को मस्तक सजालो. स्वाहा हो शत्रु, प्रचंड बचालो. कौन हो तुम? हुक्का मुमरट. नाव सुभेदार तानाजी मालुसरे. आणि अखेर तो दिवस आला. हा सह्याद्री इथले गडकोट ज्या क्षणाची आतुरतेनं वाट बघत होते, तो क्षण म्हणजे माझे राजे छत्रपती होण्याचा. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती
चीता मृगशुंड पर भूषण भी तुंड पर जैसे मृगराज है तम अंश पर खंडजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है शिवाजी महाराजांची एंट्री मागून होणार आहे. सर्व प्रेक्षकांनी कृपया लक्ष द्यायचं आहे. जय जय शिवाजी.